एकुलता एक मुलगा होता, लग्न झालं होतं, मंडळी गेल्या होत्या. वारकरी जीवन, भगवत भक्तिपरायण जीवन, आनंदानं परमार्थ करावा. मुलाच्या स्वाधीन संसार केलेला आणि परमार्थाने आपलं जीवन, हे मानवाचं कर्तव्य आहे बघा. देव आपला करण्याकरता त्याग करावा लागतो. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, संग एक पिशवी असायची गोणीची. पहिल्या गोण्याच्याच पिशव्या शिवायची. शाळेत जायला आम्हाला त्याच होत्या. त्या पुन्हा अशा पाठीवर टाकायच्या. ती गोणीची पिशवी, त्या पिशवीमध्ये एक ग्रंथ, नाथ भागवत आणि एक पोतं असायचं बसायला. त्या गावामध्ये एक शासकीय दवाखाना होता आणि डॉक्टर लोक सतत त्या वारकऱ्याला बघायचे. पिशवी काही हातातली बाजूला ठेवतच नसत. एक दिवस डॉक्टर लोकांनी विचारलं, म्हणे बाबा तुम्ही रोजच बाजारला जाता का हो? म्हणले नाही. मग तुम्ही बाजारला जात नाही, मग ही पिशवी सतत कशाला बरोबर वागवता? बघू दे बरं काय आहे तर. बघा, पाहिलं तर त्याच्यात एक पोतं. हे पोतं कशाला लागत? पाठीमागची मंडळी बाजूला जाऊन बोला म्हणा. पिशवीमध्ये ग्रंथ दिसला. बाबा ग्रंथ? हो, हा ग्रंथ आहे आणि हे पोतईन ती पिशवीमध्ये घालून बरोबर ठेवतो. कशा करता? माझा नियम आहे. काय नियम आहे तुमचा? मी जिथं जाईल तिथं माझ्याबरोबर हा ग्रंथ ठेवतो आणि तिथं गेल्यानंतर मला जर वेळ सापडला तर बाजूला बसून मी पोतं टाकून ग्रंथ वाचत बसतो. हा माझा नियम आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबरच असतो. आणि डॉक्टर साहेब तुम्ही विचारलंच मला, ते एक वाक्य तुम्हाला सांगून ठेवतो. हा ग्रंथ मी बरोबर का वागवतो? खानदानी वारकऱ्याच्या पडशा संघ असतात. त्याच्यात काय असतं? देवपूजा आणि ग्रंथ, काही नसते दुसरं. त्याचं धन ते. आम्ही वज होणारं, भय बाळगावं लागणारं धन जवळ करतो. पैशाला चोराची भीती आहे. आमच्या या ग्रंथाला कोण्याच चोराची भीती? हाच मोठा चोर आहे. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. चित्त चोरी हा. चित्त चोरतय म्हणून तर आज लांबून लांबून आलेत 4-2 का होईना. धारवांट्याहून आलेत, बेलूरून आलेत. आज महिला मंडळ काकडी घेऊन आलंय वाटतं बरंचसं. काजळ्याचे कालपासून यायला लागलेत वाटतं. अगोदर येत होते पण थोडे थोडे होते. आलेत थोडे थोडे का होईना आलेत. चित्त ज्याचं चोरलं ते आलेत. मोठा चोर आहे हा. म्हणून तर जनाबाईने धरलं त्याला. आमचे गुरुजी म्हणायचे, माणसाजवळ एखादा तरी गुण असावा, अवगुणी नसावं. गुणवानाला देव नव्हे जग सुद्धा डोक्यावर घेतं. ज्याच्याजवळ गुण येतो मोठा होतो, अवगुण येतो त्याचं तुम्हीच बघा काय होतं तर. अवगुणाची हाती आहे अवघेच फजिती, तुकोबराय बोलतात. अवगुणाच्या जीवनामध्ये फजिती आहे, पण गुणवानाच्या जीवनामध्ये ऊर्ध्वगती आहे. म्हणून मुलांना एक तरी गुण शिकवा, नाही बाकी काही शिकवता आलं तर. बारीक थोडंसं मी त्या वारकऱ्याचं सांगत होतो, मला ग्रंथ महिमा करता बोलायचं होतं. त्या वारकऱ्याने सांगितलं, मी ग्रंथ माझ्याबरोबर का वागवतो? त्या ग्रंथ वागवण्याच्या पाठीमागं माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे बाबा तुमची? माझी इच्छा अशी आहे, मी ज्यावेळेस शेवटचा श्वास सोडील त्यावेळेस माझ्या हृदयावरती हा ग्रंथ असावा आणि मी देह ठेवावा. कुणाची काय इच्छा, कुणाची काय इच्छा. जर हा हृदयावर असेल आणि देह ठेवत असेल तर आनंद आहे का दुःख आहे? कारण हा ग्रंथ महिमा सामान्य नाही. हा ग्रंथ नाही. ती अक्षरे नव्हती देखा
ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय अक्षर नाहीये. अक्षर कशाला म्हणतात? अक्षरम नक्षरम. क्षर म्हणजे नाश, अ म्हणजे नाही, ती अक्षर. नक्षर, न म्हणजे नाही, ज्याचा अक्षय नाही, अशी अक्षर. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. गीतेकडे मन का वेधवतो? कारण गीता जगायचं शिकवते, भागवत मरायचं शिकवतो. मरणही आहे, जगणंही आहे आणि जन्मनंही आहे. जन्म झाला की जगणं आहे, जगणं झालं की मरणं आहे. तिन्ही गोष्टी अटळ आहेत. जगताना मरायची घाई करू नये. आहे का कोणाचा विचार? नाही, कोणाचाच नाही आणि करायचं पण नाही. कोण बनेगा करोडपती? आमची गाडीच बुकिंग व्हायना. आज 7वा दिवस आहे नारायण महाराज. मी गाडी भरायचा विचार करतो पण बुकिंगच व्हाय ना. एक सुद्धा सीट मिळालं नाही मला. एक आजी मिळाल्या होत्या पण त्या म्हणल्या जरा मागून येईन दुसऱ्या ट्रिपला. पहिल्या नको म्हणल्या. मरण कोणाला आवडते देवा? आवडत नाही पण मरावं लागते. मेल्याशिवाय पर्याय नाही. मरावं लागते. मरण अटळे. वारकरी बाबांनी सांगितलं, माझ्या हृदयावरती ग्रंथ असावा मी ध्येय ठेवावा. कालांतरानं आयुष्याचा सूर्य मावळतीला चालला. शेजारच्या खोलीमध्ये बाबा झोपायचे. सकाळी लवकर उठायचे. सुनबाई पाणी तापून द्यायची, स्नान करायचं, देवपूजा करायची. सुनबाई चहा पाणी नाश्ता द्यायची. वारकऱ्याची सेवा झाली. जेवणापर्यंत वारकरी पारायणात गुंतलेला असायचा. एक दिवस असा उदयाला आला. डॉक्टर लोकांचं लक्ष होतं मात्र त्या म्हाताऱ्याकडं. हे लोक चाणक्य असतात, त्यांना तपासायची सवय असते. लक्षच होतं खरंच असं होईल का. वारकरी तर बोळा आहे. बोळा नाही, तुझा बाप आहे. हां, जगाचा बाप आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचा अधिकारी येतो, त्याच्या हातचा मळे मोक्ष. कारण आमचे ज्ञानोबाराज सोडण्या मोक्षाचा गाठोडं बांधतात, सोडतात. कालांतरानं एक दिवस असा उदयाला आला. दरवाजा लवकर उघडला नाही. सुनेनं काही आवाज दिला नाही. सुनसुनी स्वतःच्या स्वयंपाक कामामध्ये गुंतलेली. सूर्य उदयाला आला. कधीही सूर्योदयाच्या नंतर म्हाताऱ्याने आंघोळ केली नाही. सूर्योदयाच्या आत आंघोळ करून सूर्याची वाट पाहिजे. पण आज काही तब्येत बरी नाही का काय, पण आवाज नाही दिला. सूर्योदय झाला. 7 वाजले, 8 वाजत आले. सुनेनं नवऱ्याला आवाज दिला, उठा बरं. ही सूर्यवंशी, ती सूर्याच्या अगोदर उठायची. सूर्यवंशी सूर्योदय झाल्याला म्हणून उठवतो. मग तिने सूर्यवंशाला उठवलं, उठा बरं. आज बाबा काय उठले नाहीत का काय काय की दरवाजावर बंद आहे. आंघोळ नाही अजून, पाणी गार होऊन गेलंय. आज तर त्यांच्या नाश्त्याची वेळ झाली तरी सुद्धा उठले नाही. तब्येत बरी नाही की काय बघा तरी. पोरगा उठला त्या म्हाताऱ्याचा. दाराकडे दार लोटून बघितलं, लावलेलं आतून. आवाज दिला, दरवाजा वाजवला, प्रतिकार नाही. बाबा बाबा. बाबाने शब्द, बाबा. प्रतिकार येईना. आसपासच्या लोकांना कळलं. दरवाजा काढला आणि मध्ये दृश्य पाहिलं. देह ठेवला होता, गेले होते बाबा. पण बाबाची इच्छा मात्र पूर्ण झाली होती. हृदयावर ग्रंथ होता.
कृष्ण रूप झाले होते. हे ग्रंथाचं सामर्थ्य आहे. तुम्ही इच्छा कराल ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य या कल्पतरूच आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका. याचं सदैव रसपान करत राहावं असा हा पवित्र ग्रंथ आहे. याच्यात ग्रंथ सामर्थ्य आहे. याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य आहे. हे नारळ जी ठेवतात ना काही माणसं इथं, त्याचं कारण आहे. कथा होत असताना ती नारळ अभिमंत्रित होतात. पण आम्हाला काय फुकटचं पाहिजे. एक मावशी आली माझ्याकडं, मला म्हणली बाबा, म्हणलं काय, नारळ ठेवायचं. म्हणलं खाली जागा मोकळी ठेवा, एक काय दोन ठेवा, पण ऐका ना, सांगा. ऐकायला चालू. ती नाही का माई त्या गावची, ती त्या गावची माझी नाही का हो, मला नाव बी आहे ना बाया. आता मला तरी कुठं माहिती आहे मग. अहो ती नाही का, आणि तिला कनी लेकरू बाळच नाही. बरं, तिला लेकरू बाळ नाही, त्या गावची. ठीक आहे. मग पुढं नाही, मग मी नारळ ठेवलंय. मग मी त्या मावशीला म्हणलं एक काम करू. म्हणल्या काय? तिला भूक लागली का खाऊ नको म्हणा, तुम्ही जेवण करा. जमन खाऊ. तुमची मनी आणा पहिली. ताप मशीला इंजेक्शन पखालीला जमतं का? आता नाही कळायची पखाल. ज्याला यायची ती चला माझ संग बघायला पखाल. चालत नाही. परमार्थ उष्णा जमत नाही. परमार्थ नेटका करावा लागतो. परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. एवढा सोपा नाही परमार्थ. ज्याला त्याला मिळतं ज्याने त्याने करावं. भूक मला लागली, जेवण तुम्ही करून कसं चालल? ज्याला ज्याची अपेक्षा आहे त्याने ती साधना करावी. ही साधना आहे. उत्तरेचा गर्भ स्थिर राहावा, ब्रह्मास्त्रापासून रक्षण व्हावं, याच्याकरता भगवंताने रक्षण केलं. भगवंताचा तिनं धावा केला. समग्र कुटुंब जवळ उभा आहे, पण एकही कामाचा नाही. तिच्या लक्षात आलं. पतित गेलेला होता अभिमन्यू. उत्तरेने ईश्वराची, भगवान कृष्ण परमात्म्याची आराधना केली, आलवण केली. परमात्मा आले, रक्षण केलं. तो प्रसंग ज्या मातेला असं कधी होत असेल, गर्भ स्थिर राहत नसेल, तिनं हा प्रसंग श्रवण करावा. त्याच्यातल्या मंत्राचं आवर्तन करत राहावं. गर्भ स्थिर राहतो. मंत्र सामर्थ्य, ग्रंथ सामर्थ्य, अर्थ सामर्थ्य. या ग्रंथाचा अर्थ आकलन करून घ्यावा. त्याचा महिमा आगळा वेगळा आहे. म्हणून तर या आरती करणाऱ्यांनी मगाशी बोललो ते बोलून गेले. ग्रंथ नव्हे, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे. जे हवंय ते मागा, फक्त सेवा करून मागा. ज्यांनी सेवा केली त्याला मिळतं. सेवा न करणाऱ्याला काहीच मिळत नाही. आणि आम्हाला सेवा तर नकोय, आईत पाहिजे. स्वतःची कर्तबगारी करा. आई बापाच्या आईत्या पिठावरती रेघा मारणं सोपं आहे, पण काही काही माणसाला ते जतन करणं सुद्धा कठीण आहे. या ग्रंथाचं श्रवण करायचे तर ग्रंथाचं श्रवण मन देऊन करावं लागतं. बोललोय मध्ये मी, या ग्रंथाला पान, फूल, धन, द्रव्य काही लागत नाही, वस्त्र लागत नाही. याला मन लागतं. मन दिलं की तो सर्वस्व देतो. म्हणून तर चित्त चोर येतो, म्हणून तर मन चोरतो. काही काही माणसं म्हणत असतात, महाराज आमच्या त्यांना लय नाद आहे. कशाचा कशाचा नाद आहे? देवदेव करायचा. का नाद आहे? त्यांनी त्याचं चित्त चोरलं म्हणून नाद लागला. आमचं चोरीत नाही आणि आम्ही त्याच्याकडे जात पण नाही.
कारण आम्ही त्याच्याकडे गेलं की भैरवास होतो. भीतात मग माणसं, काही काही माणसं लेकराला येऊ देत नाही तिकडं, बिघडण म्हणते तिकडं गेलं तर. कारण यांची परंपरा चालली पाहिजे. गादी मोठी आहे ना, मोठी गादी आहे, तपस्वी आहे, बसला की जाळच होतो, एवढी तप झालेली गादी आहे. नाही बाबा, आपली गादी चालली पाहिजे. एकुलतं एक आहे, पुन्हा बिघडलं तर काय करायचं, घातला संन्यास तर. भीतात माणसं. अरे कुळाचा उद्धार करी येऊ द्या, तुम्ही त्याच्या सत्कर्मामध्ये आडवत चालता याचं भान ठेवा. काल आपण स्वयंवरापर्यंत कथा श्रवण केली. कृष्ण भगवान परमात्म्याचा विवाह झाला रुक्मिणी आई साहेबाबरोबर. जीवानी अपेक्षा केली, प्रार्थना केली की देव स्वीकारतो, पण मनाने प्रार्थना करावी. रुक्मिणीनं देवाला पाहिलेलं नाही, कसा आहे काळा गोरा माहीत नाही. सुदेव ब्राह्मणाच्या माध्यमातून गुणलीला श्रवण केल्या आणि गुणलीला श्रवण केल्यानंतर धीर धरवत नव्हता. कधी तो प्राप्त होईल असं वाटत होतं. जिज्ञासेची उत्कंठा वाढली होती, पण जीवन पराधीन होतं. बाप आणि भावाच्या प्रतिबंधामध्ये होतं. बाप आणि भावाचा एक विचार नव्हता. कृष्ण भगवंताशी भावानं वैर मांडलं होतं. बापाला मात्र द्वारकाधीश आवडत होता. भीष्मक राजाला वाटत होतं की माझी पोरगी अगदी द्वारकाधीशाला शोभून दिसणारी, त्याच्या विचाराची आहे, सद्वृत्तीची आहे, सदाचारी आहे, सद्धर्म पाळणारी आहे, आणि तोही तिला तसा अनुरूप आहे. म्हणून पोराच्या समोर विचार मांडला. होय रुक्मा, काय म्हणता बाबा, बोला ना. अरे मला असं वाटतं तुझी बहीण द्वारकाधीशाला द्यावी. काय म्हणता? द्वारकाधीशाला द्यावी. चालणार नाही. त्या काळ्याला भाषाही द्यायची. ज्याच्या बापाचा ठाव नाही त्याला, कोणी म्हणे नंद बाबाचा, कोणी म्हणे देव वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा, त्याला माझी बहीण द्यायची. जमणार नाही. द्यायची असल माझा 13वा अगोदर घाला, मग बहिणीचा मांडव लावा. भीष्मक राजे म्हणले, एवढा गरम कशाला होतोस? तुझी बहिणी तुला ज्याला द्यायची त्याला दे, माझी कसलीच तक्रार नाही, माझी माघार. मग हिने भावाबरोबर जमवलं. शिशुपालाबरोबर काल बोललो, शी शी शू, शी शू, ज्याला कळत नाही तो शिशुपाल. असे भरपूर आहेत आता सुद्धा, नाही असे भरपूर आहे. गाद्या चालल्यात. दुर्योधनाची गादी चालू आहे, कंसाची गादी चालू आहे, हिरण्यकश्यपूची गादी चालू आहे. हे अनादी कालापासून चालू आहे. रावणाची गादी कुठं बंद पडली? चालूच आहे. कारण ते बंद पडलं तर खऱ्या लोकाला किंमत राहणार नाही. हे उपकारक लोक आहेत, हे उपकारक लोक आहेत. अरे अंग जर मलिन झालं तर साबणीनं धुता येतं, आणि अशी लोक बिना साबणीचं धुवून काढतात आपल्याला. म्हणून तर भारत देशाचा सिद्धांत आहे, निंदकाचे घर कुठं असावं? शेजारी असावं. कारण ते मोल घेत नाहीत, साबण लागत नाही. त्यांनी निंदा केली की आपलं पाप नाहीसं होतं. म्हणून तुकोबारा तशा लोकांची पाये चोपायची. ज्याने मारलं त्याचे हाताला तेल लावलं, पायाला तेल लावलं, चोपीत बसले. काय उपकार केले बा म्हणे माझ्यावर मंबाजी बुवा, ओ मंबाजी बुवा. रुक्मानं शिशुपालाबरोबर जमवलं होतं, पण ईश्वरानं स्वीकार केला, कृष्ण भगवंताने स्वीकार केला, रुक्मिणीची प्रार्थना स्वीकारली, रुक्मिणीचा अंगीकार केला. थाटामाटामध्ये लग्न द्वारकेमध्ये झालं. काल आपलंही मोठा थाटामाटा झालं. मस्त आनंद घेतला सगळ्यांनी. फक्त वरात साजरी करायला थोडासा वेळ मिळाला नाही. काही लय खुन्नत होती तिकडून. मी समगे मार झाला त्यामुळं आणलाच नाही आज.
म्हणलं तुम्ही माझं ऐकत नाही, दुसऱ्याचं ऐकता तुम्ही बंद. सरलं मला तुम्ही आहेत का मोकळे? मला रविवारी आज, आणि आज खूप योग आला आहे. आज कोणता दिन आहे का माहीत तुम्हाला काही? हां, मला माहीत नव्हतं बा, मला ह्यांनी सांगितलं. आज मित्रदिनी म्हणतात, बरोबर ना? आणि आज कथा कोणाची आहे? मित्राची कथा आहे. काही योग आलाय. सुदामा आणि कृष्ण भगवान मित्र आहेत, आणि आज मित्रदिनी आहे. योगायोग आहे सैदापूरकरांचा, भाग्य आहे सैदापूरकरांचं, कृपा आहे दिगंबर बाबाची. आयुष्यभर अशी मैत्री जमावी आणि आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर मित्रदिन कायम राहावा. एकमेकाला प्रेम देणारा, परस्परा पडो मैत्र जीवांचे. एकमेकावरती परस्परावरती एकमेकांचा जीव प्रेमानं असा ओसंडून वहावा, याला मैत्री म्हणतात. हो दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हरी बोल. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, 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 मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधेश. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पण खरं असं आहे का? पण गार लागत का? कशाचे मित्र सगळे चोर येत, स्वार्थी, निस्वार्थी. कोणी प्रेम करत नाही राजू, या जगात कोणी कोणावर प्रेम करत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्ञानेश्वरी शिकवत असताना स्वतः बोलले, म्हणले तुम्ही माझ्यावर प्रेम करता, फुकट करत नाही. मी ज्ञानेश्वरी शिकवतो, तुम्हाला गोड लागते म्हणून प्रेम करता, आणि मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही मी सांगितलेली ज्ञानेश्वरी ऐकायला येता म्हणून, शिकवतो म्हणून प्रेम करतो, तुम्ही ऐकता म्हणून प्रेम करतो. हे परस्पर देणं घेणं आहे. निस्वार्थी प्रेम तिथं आहे जो संकटात आहे, काही संबंध नाही, आणि त्याला संकटातून काढायचा प्रयत्न करतो. हे खरं निस्वार्थी प्रेम. याला खरं मित्र म्हणावं, याला खरा सखा म्हणावं, याला खरा सुहृद म्हणावं.
आपल्या जीवनामध्ये मित्र असे भेटावे, आपल्या गुणात वाढ करणारे, आपल्या संकटात साथ देणारे, आपल्या परमार्थामध्ये पुढं घेऊन जाणारे, याला मित्र म्हणावं. आपले खरे मित्र कोण आहेत? हे ग्रंथ आहेत. आपले खरे मित्र कोण आहेत? तुकोबा आहेत, ज्ञानोबा आहेत. आपले खरे मित्र कोण आहेत? दिगंबर बाबा आहेत. आपले खरे मित्र कोण आहेत? नगद नारायण बाबा आहेत. यांच्याशी प्रेम करा, हे आपल्या जीवनात परिवर्तन घडवतील. सहज बोलणे हित उपदेश, करोने सायास शिकविती. यांना मित्र म्हणावं. जीवनामध्ये मित्र भेटावे, काळातून बाहेर काढणारे, मरणातून वाचवणारे, मृत्यूच्या तावडीत न जाऊ देणारे खरे मित्र ते असतात. रुक्मिणीचा स्वीकार देवाने केला. देवाचं पहिलं लग्न झालं. अशी देवाची किती लग्न झाली? 16,000. एवढंच पाठी फक्त. काही काही करतात प्रयत्न तिथं जायचा, पण आता अवघड झालंय. 16,108 कशा भेटल्या? 8 पट्टराण्यात रुक्मिणी, भद्रा, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा. 8 पट्टराण्यात. जांबुवती, सत्यभामा, या कोण्यात 8 पट्टराण्यात. आज सुदामदेव चरित्राष्टकामुळे जास्त विस्तार याचा करत नाही, सगळ्यांना माहिती आहे. फक्त जाता जाता सांगतो, जर कोणावरती अकस्मात जर काही आळ येत असेल, चोरीचा म्हणा, कशाचा म्हणा, तर जांबुवंतीचं चरित्र श्रवण करायचं. त्याला वरदान आहे. सत्यभामेचं जांबुवतीचं. एका समंतक मन्याकरता ही 2 पत्न्या मिळाल्या. देवावरती चोरीचा आळा आला होता. सत्राजित. सत्राजिताला सूर्यनारायण प्रसन्न होते. सूर्यनारायणानं त्याला दिव्य मणी दिला होता, शमंतक नावाचा मणी. आणि त्या मण्याचा स्वभाव होता, त्याचं महत्त्व होतं. दिवसामध्ये 80 भार सोनं तो मणी देत होता. पाहिजे कोणाला? 80 भार सोनं. सर किती झालं? किती पैसे झाले? पटकन सांगायचं. अंदाजे सांगा, नका कॅल्क्युलेटर लगेच काढू. पाहिजे कोणाला? वाटप होणारे कथा झाल्यानंतर बुकिंग करून टाका. शेमंतक मण्याची 80 भार सोनं रोज. जर खरंच मिळालं आपलं तर काय करू बरं आपण? काय करतो बरं? 80 भार सोनं देत होता. आणि त्या 80 भार सोनं देणारा शेमंतक मणी सत्राजित घेऊन आला द्वारकेला. त्या मण्याचा प्रकाश पडला. द्वारकावासियांना असं वाटलं देवाच्या दर्शनाला सूर्यनारायण आलाय. सगळे द्वारकावासी देवाला सांगायला लागले, देवा सूर्यनारायण आले, देवा सूर्यनारायण आले. देव हसले. अरे वेड्या हो म्हणले, सूर्यनारायण नाही, तो शेमंतक मणी घेऊन सत्राजित आलाय. त्याचं स्वागत केलं. देवाला दाखवलं आणि देवाला सांगितलं, देवा याचं लय फार महत्व आहे. काय महत्व आहे? 80 भार सोनं देतो म्हणे, रोजची रोज. देवानं सांगितलं, मग तुला काय करायचं? याचं कोशागारात जमा कर, राजाच्या उत्पन्नात वाढ होईल, प्रजेचं पालन करण्याकरता उत्पन्न कामी येईल. गड्याचा चेहरा पडला. मला लय काम आहे म्हणला आणि निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ प्रशेनानं तो मणी गळ्यात अडकिला. शोभा येत होती, चमकत होता, हिरा होता. सूर्यासारखं तेज त्याचं झळकत होतं. घोड्यावर स्वार झाला आणि जंगलात गेला. त्या प्रशेनाला सिंहानं मारलं. मणी घेऊन चालला. सिंह जाताना पाहिला आणि चमकलेलं दिसलं आणि ते जांबुवंताच्या लक्षात आलं, म्हणजे अस्वलाच्या. अस्वलानं सिंहाला मारलं, मणी घेऊन गेला. तो डोंगरात गुफेत राहत होता. मध्ये गेला. त्याच्या पाठीमागं काही कामना व्यक्त केल्या
आणि पोरीच्या झोक्याला खेळणं म्हणून बांधला समजवण्यासाठी. आणि तिला तिची एक दासी अंगाई गीत गायची, तो मन्याकडे बघून ती खेळायची. आता मनी गेला, भाऊ मेला, सत्राजिताच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. याला शंका नाही, कुशंका म्हणायचं. काय शंका निर्माण झाली? देवाने मागितला होता, मी दिला नाही, त्यांनी दबा धरून माझ्या भावाला मारून मनी घेऊन गेला, आरोप केला. काही अर्थार्थी संबंध नाही, काहीच संबंध नाही. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला जर चंद्र गाईच्या खुरामध्ये जर पाण्याचा योग आला तर आपल्यावरती विनाकारण आळ येतो. आणि जी वस्तू खायची नाही ती मुद्दाम खावा वाटते, जी पाहायची नाही ती मुद्दाम पाहावा वाटते. एकादशीला गुलाबजाम करावं मग तर जास्तच आवडत येत. एकादश गेली, काही काही पठ्ठे रातच्या 12 वाजाची वाट बघत येत. 12 वाजता गुलाबजाम कधी उपासाला कधी मिळाले का नाही मिळाले, काय जीवनाचा त्याग आहे वा. पाहिले मी असे पठ्ठे वारकऱ्यातले भजन म्हणणारे. तुम्ही नाही बरं का, तुम्ही नाही. रातच्या 12 वाजता सोमवार दिले वा सोडून गुलाबजामसाठी. काय भक्ती आहे आपली. आणि पुन्हा म्हणतं काय याचा देव आलाय हेकण्या तोंडाच्या, तुझंच काही खरं नाही, देवाचं कशाला खरं का खोटं सांगतो. हां, अरे तुझं मन ताब्यात नाही, तू देवाला ताब्यात घ्यायला निघाला. किती आपली कुठं मजल चालली माणसाची. काय मानव चंद्रावर गेला म्हणून काय झालं, चंद्रावर गेला म्हणून काय झालं. तुकोबराय वैकुंठाला गेलेत, पांडव स्वर्गाला गेलेत, यांचं कुतूहल नाही. चंद्रावर गेलात, क्रांती केली, पण तू जरी चंद्रावर गेला असशील पण तुझं मन आणखीन कुठंच गेलं नाही. तू इथंच आहेस, जागेवरच आहेस. तुझं मन देवापाशी जाऊ दे. आरोप देवावरती आला, त्याचं कारण होतं देवाला गाईच्या खुरामध्ये, गाईच्या मागं चालताना चंद्र दिसला होता. गाईच्या खुरात पाणी साचलेल्या जाग्यावर प्रतिबिंब चंद्राचं. त्याचा परिणाम हा झाला. देवावरती आरोप आला. आणि माणसं कोणाला सोडित नाही तर अख्ख्या द्वारकेत बोभाटा चोट्टे पहिल्यापासून सवयची त्याला. आम्हाला वाटलं होतं गोकुळ सोडल्यापासून काही बदल पडन, मथुरा सोडल्यावर काही बदल पडन, मथ द्वारकेत आलाय आता, पण नाही, सवय गेली नाही देवाची. त्याचं खाऊन, त्याच्या राजधानीत राहून त्याची निंदा, त्याची कुचा करू लागले माणसं. जवळ बसायचे, मोठ्याने बोलाय, त्याला आवाज आहे ना असं चोट्टे. बदल तर काय बदल होतो काय त्याच्या मनात. काय करायचं का त्या बिचाऱ्या सतराजिताचा मनी चोरून आणायची. बरं आणला तर आणा, मनीच आणा, त्याच्या भावाला मारावं का होती, त्याच्या भावाला माराव. देवाला ऐकून ऐकून देव कंटाळीन. देव म्हणले नाही, माझ्यावर विनाकारण कलंक मी ठेवणार नाही, मी त्याच्यात नाहीच, सिद्ध करून दाखवतो. उग्रसेनाकडे गेले, उग्रसेना सांगितलं तुमचे काही लोक माझ्याबरोबर द्या. द्वारकेमध्ये माझ्याविषयी विनाकारण चर्चा चालू आहे, मी त्याच्यात त्या चोरीमध्ये नाही, मन्याचा माझा संबंध नाही. काही मंत्रीगण घेतली, सेनासैन्य घेतलं, जंगलात प्रवेश केला. प्रसेनाचा देह मृत झालेला सापडला, पाऊल खुणा पाहिल्या. देवानं सांगितलं बघा याला कोणी मारलंय, सिंहाने मारलंय. बरोबर आहे, मान्य आहे तुम्हाला, मान्य आहे. चला पुढं. सिंहाच्या पाऊल खुणानं माग काढत गेले. सिंहाचा देह पडलेला दिसला. कोणी मारलं सिंहाला? पाऊल खुणा पाहिले, अस्वलाचे पाऊल खुणा. संगते म्हणले देवा तो डोकं ठेपायला आहे का? म्हणले काय झालं? अस्वल कधी सिंहाला मारतं का? सिंह अस्वलाला मारतो ते मला माहीत नाही. परिस्थिती काय? पाऊल खुणा कोणाच्या? अस्वलाच्या. मेलय कोण? सिंह मेलाय. मग चला पुढे. अस्वलाच्या पाऊल खुणानं चालले मागानं ती गुफेत पाऊल खुणा गेल्या. देवानं सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, गुफेत जातो, मी येईपर्यंत जायचं नाही. मध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केला. मनी दिसला, पाळण्याला टांगल्याला हात लावल्याबरोबर दासीनं आवाज दिला. जांबवंत पाठीमागच्या गुफेतून आले. पाहिलं, का रे बाबा कशाला घुसलास मध्ये? मनी नेण्याकरता आलो. मनी नेण्याचा तुझा काय संबंध? माझा संबंध नाही, पण या मन्याच्या माध्यमातून माझ्यावर आरोप आलाय. तसा द्यायला मोकळा आहे काय? युद्ध करून आणलाय. सिंहाला मारले पठ्ठन, सिंहाला.
तू कोण? पाहिजे असेल तर युद्ध करून घेऊन जा, तयार आहे. 28 दिवस युद्ध चाललं गुफेमध्ये. किती दिवस? 28 दिवस. आणि 28व्या दिवशी जांबुवंताला थकवा आला आणि मग लक्षात आलं मला थकवणारा जगामध्ये पैदा व्हायचा आहे. मी त्रेतायुगातला आहे, रामाचा सेवक आहे, आणि या द्वापारयुगामध्ये मला थकवणारा कोण जन्माला आला आहे? माझ्या प्रभूशिवाय दुसरं कोणीच नाही. हात जोडले, प्रभू तुम्ही रामचंद्र? जांबुवंत ओळखलंस? ओळखलं देवा. देवा आल्या आल्या बोलला असतात तर मनी देऊन टाकला असता. अरे पण मला ओळखलंच कसं तू? प्रभू तुम्ही अवतार बदलला पण मी तसाच आहे. काय वय असेल जांबुवंताचं? त्रेता युगातला जांबुवंत आज द्वापार युगाच्या शेवटच्या काळात बोलतोय. आपल्या किती पिढ्या गेल्या? 100 वर्षाच्या आत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. प्रभू फार मोठी कृपा केली. जांबुवंत तू ओळखलंस कसं? मला थकवलं म्हणून ओळखलं. मला थकवणारा कोणी नाही दुसरा. प्रभू मनी न्यायचं आहे तुम्हाला? हो. अरे जांबुवंता माझ्यावर आरोप आला या मन्यामुळं, त्याच्यामुळे मला मनी द्यावा लागेल तुला. न्या देवा, काय अडचण नाही. देवा काय लग्न झालं का? कालच झालं. मोठा डीजे लावला होता, वरात काढली होती, सगळे नाचत होते, लहान लहान लेकरं उड्या मारत होते, अन्नदान भरपूर झालं, सगळं काही चांगलं थाटामाटात झालं. ते काय नाही मग घेऊन जा म्हणे. आता काय आमच्या विचाराला इच्छेला काय अर्थ नाही राहिला. अरे सांग ना काय आहे तर. देवा या मण्याच्या पाठीमागं मी संकल्प केला होता, माझी जांबुवंती ज्याला देईल त्या जावयाला मी हा मणी आंदन देणार होतो. पण आता काय तुमचं लग्न झालं, आता काय माझ्या इच्छेला काही अर्थ नाही. अरे तसं काही नाही. म्हणजे जांबुवंती तुला द्यायची नाही मण्याबरोबर, देऊन टाक, न्यायला तयार आहे. प्रभू काय ते मागचं कोणतं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी मर्यादा. अरे आता तसं काहीच नाही. मग देईल ते स्वीकार करायला तयार आहे. आता जांबुवंती स्वीकारली, जांबुवंती आली. मनी घेऊन जांबुवंतीला घेऊन द्वारकेमध्ये भगवान परम हे दारात बसलेले गुफेच्या गेले ना पळवून. म्हणले मेला कृष्ण. कोण थांबत आहे? 28 दिवस युद्ध चालले. म्हणले काय ह्याचा जागलाय तेव्हा आता मेलं. ते आले निघून आणि पुन्हा गावात बोंबलत बसले. चोरी केल्याचा परिणाम भोगला ना. अरे फळ तात्काळ यार जगामध्ये. चोरी केली, बिचारा गेला, भाऊ गेला त्या बिचाऱ्याचा सत्रजिताचा, भोगावं लागले परिणाम. गेला ना हा पण. देवाला सोडलं नाही. आम्हाला कोण सोडणार आहे? भगवान परमात्मा जांबुवंतीला घेऊन आले, द्वारकेनं स्वागत केलं. उग्रसेनाच्या समोर मणी नेऊन सगळ्या द्वारकेला सांगितलं, हा पहा मणी. जे माझ्याबरोबर त्यांनी हे सांगावं, कोणी कोणाला मारलं, मणी कसा कसा आणला, सिद्ध केलं. सत्राजिताला बोलवलं. सत्राजिताच्या पुन्हा स्वाधीन मणी केला. पण सत्राजिताच्या मनामध्ये रुखरुख निर्माण झाली. विनाकारण देवाशी वैर केलं. काही संबंध नसताना मी आरोप केला. विनाकारण आता वैर राहिलं. काय करावं, कसं करावं? विनाकारण आरोप केले. भाऊ मारला याचा आरोप केला, मनी चोरला याचा आरोप केला. त्याला काही मुलगा नव्हता. सत्राजित एकच पोरगी होती. तो मान देवाकडे एक दिवस आला. म्हणे देवा, म्हणले काय बोला, आणखीन काही राहिलं तुमचं? काही चोरलं मी आणखीन तुमचं? नाही तर जेव्हा माफ करा, चोरलं म्हणून नाही आलो विचारायला. मग मला असं वाटतं, काय वाटतं, माझ्या पोरीचा स्वीकार करावा. तयार आहे. सत्राजितांना मोठ्या थाटात देवाचं लग्न लावून दिलं. सत्यभामा स्वाधीन केली. आणि सत्यभामा वाट लावताना सत्राजितानं तो मणी आणला आणि देवाला हातात देऊ लागला, समर्पित करू लागला. नको नको, तुला लकलाभ नाही तरी तुला कोणीच नाही. पुन्हा म्हणे माझ्याकडेच येणार आहे. पोरगच नाही तर काय, ही एवढीच पोरगी आहे. सत्राजिताची मुलगी सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी,
भद्रा, लक्ष्मणा अशा 8 पत्न्या. आणि आता राहिल्या किती? किती राहिल्या? किती बायका आहेत त्याला? सांगितलं होतं ना कोणतरी मागाशी. 16,108. आता 16,100 कुठून आल्या? प्राग ज्योतिषपूरचा राजा भौमासूर असुर होता. त्यांनी पण केला होता. झाले का तयार त्यांचं? 10 मिनिटात आवाज देतो. ती गाडी थोडी साईडला लावायला लावता का? साईडला लावायला थोडीशी. भौमासूर नावाचा राजा त्यांनी पण केला होता. 1,00,000 राजकन्यांच्या बरोबर एकदम विवाह लावायचा. काय पण केला वा? इथं एक मिळा नाही कोणाला. 1,00,000 असं करून तिने आसपासच्या राज्यावर स्वाऱ्या कराव्या, राजकन्या घेऊन याव्या, बंदिवासामध्ये ठेवाव्या. यांची संख्या 16,100 वर आली होती. ही वार्ता देवाला कळाली. देवानं प्राग ज्योतिषपूरवर हल्ला केला, भौमासुराला मारलं आणि त्या राजकन्यांना मुक्त केलं. बंदिवासातून सोडल्यानंतर राजकन्याने कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि देवाला हात जोडून विनंती केली, देवा काय आम्हाला तुम्ही मुक्त केलं मान्य, आम्ही बंदिवासात होतो, तुम्ही आम्हाला मोकळं केलंय, सगळं खरं झालं, पण आम्हाला आता कोण स्वीकारल? ज्यांनी आणलं त्याला तर मारलं तुम्ही, मग तुमचं म्हणणं काय? देवा आमचं म्हणणं आहे की आमचा स्वीकार तुम्ही करावा. कोण नाही म्हणलं? गडी नाही म्हणतच नाही आता या अवतारात. काही येऊ द्या. आमचे गुरुजी म्हणायचे 16,108 आहेत. हे 16,109 कशामुळं नाही? कशामुळं नाही? 9वी भेटली नाही म्हणून नाही. नाही तर तिने 9वीचा बी स्वीकार केला असता. इथंच थांबलं गाडं. मग 16,100 त्या बंदिवासातल्या प्रत्येकीकरता स्वतंत्र पालखीची व्यवस्था आणि द्वारकेमध्ये स्वागत. भगवंताची 16,108 लग्न झाली. भगवंताचा संसार आनंदात चालू झाला. त्याचाही संसार आनंदात होतो. थोडं थांबा आता दर्शन. परत एक भजन करायचे मग या. तुम्ही लवकर आलात त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद. तुमच्यामुळं आम्ही लांबीलो होते. हां, कारण आमचं मुख्यच राहिलं होतं ना तुमच्याकडे. भगवंताने पौंड्रकाचा वध केला, शिशुपालाचा वध केला आणि परीक्षिती राजा शुकाचार्यांना बोलू लागले, प्रभू मला असं वाटतं साधू कथा ऐकावी. जेथ वाचा विसवे ती साधू कथा. जिथं वाणीला विसावा मिळतो, कानाला विसावा मिळतो, अशी मला गोड रसभरीत मधुर साधूची कथा श्रवण घडवा. ऐकायची का? साधू कथा ऐकायची का? अरे झोपले का काय तुम्ही सगळे? ऐकायची कथा ऐकायची का? मी गोड रसभरीत कथा ऐकायची का म्हणतो. तिकडून मागून आवाज आला, तुमचा नाही, तिकडून आला, पलीकडून, त्या झाडाच्या पलीकडून. ऐकायची कथा ऐकायची तर फुकट नाही ऐकायची. मग काय काय देताना सांगा. उगा 7 दिवस झाले काही म्हणत नाही माणूस. रोज आता ऐकता जाता, रोज आता ऐकता जाता. आज नाही तशी ऐकायची. काय देताना सांगा. कालच्या आत्या कुठे येता? आत्या काय आणलं होतं काल? मग आपल्या असल्या हलकट आत्या नाही आवडत. मग सर्वांनी प्रेमाने एकदा तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे. टाळी आणि भजन. हो राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे. टाळीचा आवाज आला पाहिजे एक साथ. राधे राधे बोलो राधे राधे. दम्माने घ्यायचा, वडून म्हणा. एक साथ. झाला तर शेवटचं भजन घेतलं. सर्वांच्या टाळीचा
आवाज आला पाहिजे. बोलो राधे राधे. बोला सर्वजण म्हणा. हे म्हणताना बारीक आवाज करायचा. गोड म्हणतात सगळेजण बघा पाठीमागं. हो राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे हा राधे. बोला बोला सर्वांचा आवाज. आवाज येत नाही बघा तुमचा. आज जरा जेवले नाही काय ना मला वाटतंय. सगळे उपवासी आले. आवाज एक साथ एक साथ टाळी टाळी. एक 2 3 4. 1 2 3 4. वा वा धन्यवाद. टाळीचा आवाज असा आता भजनाचा आवाज. राधे राधे बोलो राधे राधे. बोला बोला. वा वा धन्यवाद. आणखीन थोडा मंडपातला आवाज येत नाही बघा. वा वा. हा राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे बोला राधे. बोला बोला सर पुरुष मंडळी. राधे 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 राधे. राधे 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 राधे. राधे 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 राधे. राधे 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 राधे. राधे 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 राधे. ओ राधे 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 राधे. राधे 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 राधे. राधे राधे बोलो 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 राधे राधे. राधे 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 बोलो राधे राधे. 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 जय श्री राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. वृंदावन की गली से आवाज आई. राधे 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 राधे. राधे राधे बोलो 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 राधे राधे. ओ राधे राधे बोलो राधे राधे. 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 हम भी बोले राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. मना माग मना. ओ हम भी बोले राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे.
अरे हम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे राधे बोला सर्वांनी म्हणा. राधे 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 तुम भी बोलो राधे. बिरज की दुनिया से आवाज आई राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे ओ राधे राधे बोलो राधे राधे. 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 गोपाल कृष्ण भगवान की श्री राधे श्याम. आजो काही कोणाचं काही असं थोडी ठेव काढीतच नाही आता मी. काढू का सर का. परीक्षित राजा शुकाचार्यांकडे प्रार्थना करतात, मला साधू कथा श्रवण करायची. शुकाचार्य म्हणतात, काय भाग्य आहे तुझं. आनंद हर्षोल्लास शुकाचार्यांना प्राप्त झाला. माझ्या मनातली गोष्ट विचारलीस, जगाच्या भल्याकरता विचारलीस. परीक्षित परोपकारी आहेस तू. जगावर उपकार केले तुझ्या या अपेक्षेनं इच्छेनं. अनादि कालापर्यंत नव्हे कल्पच्या कल्प सुद्धा तू विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर कायम जिवंत राहील. जगाची कामं करील, जगाला आनंद देईल. गुरुदेवा तुमची कृपा. सांगतो राजा तुला, भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जेव्हा कंसाचा वध केला आणि राहू लागले, त्या कालावधीमध्ये वसुदेव देवकीनं उपनयन संस्कार भगवंताचे केले आणि संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये उज्जैनला पाठवलं.